राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या धोपटाळा टाउनशिपमधील वसाहतीमध्ये आईकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या शीतल कुंभारे या महिलेचा शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेतील आरोपी राजेश अट्टेला याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथून अटक केली आहे। मृतक शीतलच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार घटनेच्या आदल्या दिवशी मृतक शीतल व तिची मुलगी सायंकाळी 5 वाजता फोनवर माझ्यासोबत बोलले। मुलीच्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे आपल्या आईकडे राहण्यासाठी त्या आल्या होत्या। मृतकाची आई आणि भाऊ यांच्या घरी असलेल्या पाहुण्यांना कालेश्वर येथे पोहोचवण्यासाठी गेल्यामुळे मुलगी आणि मृतक घरीच होते। मुलीच्या सांगण्यानुसार मुलगी आणि तिची आई एकाच बेडवर रात्री झोपले असता सकाळी उठल्यानंतर आई दिसत नसल्याने मागच्या खोलीत जाऊन बघितले असता ती रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडलेली दिसली। तेव्हा शेजारी असलेल्या व्यक्तीला घटनेची माहिती दिली। या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी मृतकाच्या पतीला आणि राजुरा पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या पंचनाम्यात घटनास्थळी मृतकाच्या बाजूला रक्ताने हात पुसलेली रुमाल दिसून आली। महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले। त्या ठिकाणावरून मृतकाचा मोबाईल आरोपी घेऊन पळून गेल्याचेही दिसून आले। आरोपी घटना घडल्यानंतर राजुरा येथे गेला आणि तिथून तेलंगणा राज्यातील मंचेरियाल येथे पळून गेला। आरोपीच्या शोधात असलेल्या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेश अट्टेला याला अटक केली। पोलीस चौकशीत आरोपी राजेशने आपला गुन्हा कबूल करून हत्येमागचे कारण सांगितले। शालेय जीवनापासून तो आणि शीतल एकमेकांना ओळखत होते। त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते। शीतलच्या लग्नानंतरही तो संपर्कात होता। मात्र शीतल आणि राजेशमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते। घटनेच्या दिवशी राजेश राजुऱ्यात आला। संतापाच्या भरात आणि संशयातून राजेशने धारदार शस्त्राने शीतलचा गळा चिरून खून केला। शीतलचा खून करण्याच्या हेतूनेच तो मंचेरियालहून धोपटाळे येथे आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, राजुऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।